सोलापूरमधील करमाळा तालुक्यातील वरकटी या गावामध्ये आमच्या भटक्या मेंढपाळ बांधवांवर अमानुष हल्ला केलाय। एका आमच्या वृद्ध आजीला डोक्यात काठी घालून डोकं फोडलंय। आमच्या एका भगिनीच्या अंगावर हात घातलाय, कपडे फाडलेत। या धनगर बांधवांचा एक 14-15 वर्षाचा मुलगा होता, त्याला हातावर काठी मारून त्याचा हात मोडलाय। आणि का तर हे धनगर बांधव त्या वरकटी गावातून त्यांचा वाडा तिथं निंबवरे गावामध्ये होता, त्या वाड्यावर मेंढरं घेऊन चालले होते। मोकळ्या रानामध्ये ज्याच्यामध्ये काँग्रेस उगवलेला आहे त्या रानामध्ये ते मेंढरू गेलं म्हणून एवढी अमानुष मारहाण केली। आणि ह्या सगळ्याच्या मागं तो आता जो गरळ वकतोय तो महेश डोंगरे, तो बाळू आवारे आणि त्याच्या मागं यांचा आका हा मनोज जरांगेच्या चिथावण्या, त्याच्यामुळे हे सगळं चालू आहे। अंजनगावचं प्रकरण झालं आणि तिथं कुठंतरी त्यांना असं वाटलं की चला आता याचा बदला घ्यायचा आहे। अनेक सोशल मीडिया अकाउंटवरनं जाहीर धमक्या दिलेल्या आहेत, त्या अजून आहेत की आता या धनगरांना दाखवूच, यांच्या मेंढ्या कशा चरतात, यांची मेंढरं कशी आमच्या रानात येतात, कशी आमच्या गावातनं जातात, अशा धमक्या दिलेल्या आहेत। आणि त्याच्या प्रत्यय ते आज आपण बघितलं। अरे लाजा वाटून द्या, म्हाताऱ्या माणसांच्या डोक्यात काठा मारताय, आमच्या बाया लेकी बाळींच्या कपड्याला हात घालताय, एवढ्या नीचपणाचं राजकारण तुम्ही करताय। या सगळ्याला कोण जबाबदार आहे? या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था आहे का नाही असा प्रश्न आता आम्हा ओबीसींचा, भटक्या विमुक्तांच्या मनाला पडायला लागलेला आहे। कारण की ओबीसींची प्रतीकं जिथं असतील, श्रद्धास्थानं जिथं असतील, तिथं काय करायचं तर रात्रीच्या अंधारामध्ये 2:30-3 वाजता पुतळा आणून बसवायचा। जिथं ओबीसी जे महापुरुष आहे त्यांच्या नावचा चौक असेल तिथं मुद्दाहून छत्रपतींचा पुतळा आणून बसवायचा। अरे आमच्या रक्तामध्ये, आमच्या श्वासामध्ये छत्रपती आहेत, पण अशी दहशत निर्माण करायची आणि मग अंजनगावामध्ये याला सर्वांनी मिळून विरोध केला या बेकायदेशीरपणाला। आणि म्हणून तुम्ही आमच्या अशा धनगर बांधवांवर असे हल्ले करता। अरे लाजा वाटून द्या। माझा प्रश्न आहे पोलीस प्रशासनाला, माझा प्रश्न आहे या महाराष्ट्राच्या गृह खात्याला, गृहमंत्र्याला की आमची काय चुकी आहे? आम्ही गावगाड्यामध्ये आमच्या मेंढरांना नेऊ शकत नाही, आमचा चरितार्थ चालू शकत नाही, असली कसली दहशत तुमची? आम्हाला न्याय मिळणार आहे का नाही? का मग आम्ही पण कायदा हातात घ्यायचा? हा सवाल आहे। या सगळ्या प्रकरणाचा निषेध व्यक्त करतो। लवकरात लवकर जे पण कोणी गुन्हेगार आहेत आणि या गुन्हेगारांना चिथावणी देणारा यांचा आका हा कोण आहे हा लवकरात लवकर शोधलं पाहिजे। नाहीतर अंजन गावासारखंच आम्ही त्या करमाळ्यामध्ये, त्या गावामध्ये, त्या पोलीस स्टेशन समोर येऊन ठिय्या आंदोलन करू। आणि मग याचा जर काही उद्रेक झाला तर याची संपूर्ण जबाबदारी गृह खात्याची असेल, संबंधित विभागाची असेल, पोलीस प्रशासनाची असेल। लवकरात लवकर या धनगर कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे आणि हे असले हल्ले करणाऱ्यांना कायद्याचा धाक दाखवला पाहिजे। आमच्या धनगर बांधवांवर गेल्या 2 वर्षामध्ये असे अनेक हल्ले सुरू झालेले आहेत, तर धनगर बांधवांना संरक्षण दिलं पाहिजे। त्यांचे जे पण काय हे गुरं चारण्याचे जे आमचे आधीचे काय डोंगर होते, जे काय हक्क अधिकार होते ते परत दिले पाहिजे। नाहीतर ह्या अशा वारंवार घटना घडतात ते, आणि याच्यामधनं जर जातीय सलोखा बिघडला तर याचे सर्वस्वी जबाबदार हे करणारे आणि यांना पाठीशी घालणारं हे सरकार हे असेल। धन्यवाद।